हॅलो, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया शोल्डर स्लोप किंवा शोल्डर डाऊन कसा करायचा। ही आहे आपली शोल्डर लाईन। सगळ्यात अगोदर आपण एक लाईन ओढून घेऊया। अशी सरळ लाईन करायची आणि ही हा आपला आहे सेंटर फ्रंट, म्हणजे समोरची बाजू। इथं पण एक आपण सरळ लाईन मारून घेऊया। सगळ्यात अगोदर आपण मिनिमम नेक विड्थ 3.25 इंच घेऊया आणि शोल्डर 7.5 इंच घेऊया। त्यानंतर जिथं आपण शोल्डरची लाईन ओढलेली आहे, जिथं शोल्डरचं मार्क केलेलं आहे, तिथं आपण 1 इंच खाली येऊया किंवा डाऊन करूया। त्यानंतर अशी एक सरळ लाईन मारून घ्यायची। मी थोडीशी पुढे घेतलेली आहे। हा झाला आपला शोल्डर डाऊन किंवा शोल्डर स्लोप। प्रत्येक मापासाठी आपण असाच शोल्डर स्लोप काढून घेऊ शकतो। आता आपण घेतला आहे 3.25 इंच नेक विड्थ आणि 7.5 इंच शोल्डर। जर कोणाचा शोल्डर 16 इंच असेल तर त्याचा अर्धा घ्यायचा 8 इंच। इथे एक मार्क करायचा आणि तशीच सरळ लाईन खाली पण एक मार्क करायची, इथं 8 इंचावर। आणि ही लाईन सरळ अशी मारून घ्यायची। 8 शोल्डरसाठी शोल्डर डाऊन हा येईल। जर समजा कुणाचा शोल्डर 14 इंच असेल तर आपण 14चा अर्धा घेऊया 7 इंच। इथं 7 इंचवर एक मार्क करूया। इथं 7 इंचावर एक लाईन ओढूया अशी। आता ही लाईन आपण अशी सरळ मारून घेऊया। ही लाईन दोन्ही लाईन जिथं जॉईन होतात तो त्याचा शोल्डर डाऊन होईल। आणि जर कुणाचा शोल्डर 15 इंच असेल तर ही त्याची लाईन होईल अशी 7.5 इंचावर। शोल्डर कितीही असला तरी आपण त्याची मिनिमम नेक विड्थ 3.25 इंच घ्यायची आणि शोल्डर 7.5 इंचवर मार्क करायचा। त्याच्यानंतर आपला जो बी शोल्डर असेल कमी किंवा जास्त तिथं लाईन मारून तो जिथं क्रॉस होईल तो आपला शोल्डर स्लोप राहील किंवा शोल्डर डाऊन होईल। शोल्डर वाढला किंवा कमी झाला तरी आपली लाईन हीच राहील। शोल्डर डाऊन असाच करायचा, ब्लाऊज असो, कुर्ती असो किंवा वेस्टर्न ड्रेस असो। आशा आहे तुम्हाला समजलं असेल की शोल्डर डाऊन कसा करायचा। भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।